तुकोबारायांचा अभंग निवडलेला आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सर्व सामान्य माणसाला किंबहुना सर्व जीवांना सुखाचा पत्ता सांगत आहे। माणसाच्या जीवनाचा विचार केल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज जो कार्यक्रम आहे प्रथम पुण्य स्मरण अर्थात वर्ष श्राद्ध आणि वर्ष श्राद्ध हा कार्यक्रम महाराज एखादा व्यक्ती गेल्याच्या नंतर होत असतो। माणसाच्या जीवनामध्ये एखादा व्यक्ती गेल्याच्या नंतर जे काही कार्यक्रम शास्त्रामध्ये वर्णन करून सांगितलेले आहेत, विधी सांगितलेला आहे शास्त्रामध्ये, त्यापैकी हा महत्त्वाचा विधी म्हणजे वर्ष श्राद्ध महाराज। व्यक्ती गेल्याच्या नंतर त्यांच्या मुलाचं कर्तव्य आहे की आपल्या आईवडिलाबद्दल हा कार्यक्रम केला पाहिजे, म्हणून त्या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन आहे। माणसाच्या जीवनामध्ये व्यक्ती जन्माला आल्याच्या नंतर एक ना एक दिवस प्रत्येकालाच जायचं आहे, परंतु जात असताना असं काही माणसानं जीवनामध्ये कर्म करावं, आपण गेल्याच्या नंतर पाठीमागलच्या व्यक्तीनं कमीत कमी 10-5 वर्ष तरी आपलं नाव काढावं, असं काही कर्म करावं। परंतु काही माणसं असं जीवन जगताना दिसत आहेत महाराज, जिवंत असताना सुद्धा त्यांचं कोणी नाव काढायला तयार नाही, कारण त्यांचे कर्मच तशा पद्धतीचे आहेत। विठ्ठल विठ्ठल म्हणून काही माणसं समाजातून हजारो वर्ष झालं गेलेली आहेत, परंतु आजही त्यांचं नाव समाजामध्ये जिवंत आहे। परंतु काही माणसं आज समाजामध्ये जिवंत आहेत, परंतु त्यांचं समाजामध्ये नाव नाही। म्हणून शास्त्रकार वर्णन करतात, काही माणसं जिवंत असून मेलेल्यासारखे जिवंत असून मेलेले माणसं व्यास महर्षी वर्णन करतात महाराज। जीवितोपि मृताः पंचाः व्यासेन परकीर्तिताः दरिद्र व्याधितो मूर्खः प्रवासी नित्य सेवकाः। 5 मार्ग माणसं हे महाराज जिवंत असून मेलेल्यासारखे। पहिला दरिद्र माणूस, दरिद्र म्हणजे ज्याच्याकडे संपत्ती नाही, पैसा नाही, घर नाही, दार नाही, गाडी नाही, बंगला नाही, याला शास्त्रामध्ये दरिद्र म्हटलेलं नाही। त्याच्या परिस्थितीने तो असेल, परंतु शास्त्रकार त्याला खरा दरिद्र म्हणत नाहीत। जगद्गुरु शंकराचार्य दरिद्र कुणाला म्हणतात त्यांनी व्याख्या सांगितली महाराज। को वा दरिद्रो जिह्विशाल तृष्णा श्रीमांश को यश समस्त तोषा। जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात तो मनुष्य दरिद्र आहे ज्याच्याकडे भरपूर संपत्ती आहे, परंतु त्याच्या जीवनातली तृष्णा संपलेली नाही। खरा दरिद्र तो मनुष्य आहे महाराज। संपत्ती भरपूर आहे, ठेवायला जागा नाही, हिशोब नाही, कोणत्या बँकेमध्ये किती पैसे आहेत हे सुद्धा माहीत नाही, परंतु अंतकरणामधली तृष्णा संपलेली नाही, तो खरा दरिद्र माणूस आहे महाराज। विठ्ठल विठ्ठल म्हणून असा दरिद्र माणूस जिवंत जरी असला आणि जीवन जगत जरी असला तरी मेलेला सारखा काही उपयोग नाही महाराज त्याचा। दरिद्रो व्याधितो म्हणजे ज्याला रोग आहे ना, रोगी माणूस जीवन जगत असताना सुद्धा मेलेल्यासारखा आहे महाराज। दरिद्रो व्याधितो मूर्ख मनुष्य ज्याच्या जीवनामध्ये कसल्याच पद्धतीची अक्कल नावाची गोष्ट नाही, असा मनुष्य जीवन जगताना जरी दिसत असला, परंतु तो मेलेल्यासारखा आहे महाराज, मेलेल्यासारखा। दरिद्रो व्याधितो मूर्ख प्रवासी महाराज नित्य प्रवासामध्ये आहे। रात्रंदिवस जे रोडवर माणसं आहेत ना, रोडवर महाराज रात्रंदिवस, त्याच्यामध्ये पहिला नंबर महाराज लोकांचा लागतो। ज्याच्याकडे 50 लाखाच्या पुढची गाडी ना महाराज, ते रात्रंदिवस रोडवर आहेत बरं का। रात्रंदिवस कुठंतरी खातात, कुठंतरी झोपतात आणि रात्रंदिवस ज्यांचा प्रवास चालू, असे काही महाराज आहेत महाराज महाराष्ट्रामध्ये। खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे झोपायला वेळ नाही, जेवायला वेळ नाही महाराज,
रात्रंदिवस प्रवास कार्यक्रम अशी माणसं खऱ्या अर्थाने जीवन जगत जरी असले जिवंत असून मेलेल्यासारखे महाराज. कधी त्यांच्या नावाच्या पुढं म्हणत नाही आता विठ्ठल विठ्ठल असं प्रवासी नित्य सेवका आणि दुसऱ्याच्या ताब्यामध्ये ज्याचं जीवन आहे, दुसऱ्याची सेवा करणारा व्यक्ती जिवंत असून मेलेल्यासारखा आहे महाराज. हे 5 व्यक्ती जीवन जगत असताना जरी दिसले तरी ते मेलेल्यासारखे आहेत. आणि काही व्यक्ती महाराज जीवन त्यांचं संपलेलं आहे, कितीतरी वर्ष जाऊन झालंय, परंतु महाराज ते कीर्ती रूपानं सत्कीर्तीने परवे, सत्कीर्तीने परवे, सत्कीर्तीने परवे, परवे सत्कीर्तीने परवे. हरी तुका म्हणे जावे, सत्कीर्तीने परवे, सत्कीर्तीने परवे, तुका म्हणे जावे, सत्कीर्तीने परवे. कीर्तीने परवे तुका म्हणे कमरणेची सारे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे जावे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे जावे, सत्कीर्तीने बरवे. आता मी बोलतच आहे, खऱ्या अर्थाने त्यांनी योग्य प्रमाण दिलं. एका मरणेची सरे माणसाच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने महाराज त्याची कीर्ती जिवंत राहते. काही माणसं जिवंत असून मेलेल्यासारखे, परंतु काही माणसं मेले तरी कीर्ती रूपाने आजही जिवंत आहेत. साधू संत महात्म्यांचं उदाहरण घ्या महाराज. अहो या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये तर त्यांची कीर्ती आहेच, परंतु वैकुंठामध्ये सुद्धा त्यांची कीर्ती आहे. ऐशी चराचरी कीर्ती ज्याची, ऐशी चराचरी कीर्ती ज्याची, ऐशी चराचरी कीर्ती ज्याची, ऐशी चराचरी कीर्ती ज्याची. उभारिला ध्वजाची लोकावर, उभारिला ध्वजाची लोकावर, लोकावरी उभारिला ध्वजाची लोकावरी, उभारिला ध्वजाची लोकावरी. ऐसी चराचरी कीर्ती ज्याची, ऐसी चराचरी कीर्ती ज्याची, ऐसी चराचरी कीर्ती ज्याची. उभारिला ध्वज तेही लोकावरी, ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची. चराचरामध्ये साधू संत महात्म्यांची कीर्ती आहे महाराज. उभय लोकी कीर्ती सोहळा मान, सोहळा मान, उभय लोकी कीर्ती सोहळा मान, सोहळा मान, उभय लोकी कीर्ती सोहळा मान, सोहळा उभय लोकी कीर्ती सोहळा. योग्याची संपदा त्याग आणि शांती, योग्याची संपदा त्याग आणि शांती, योग्याची संपदा त्याग आणि शांती, योग्याची संपदा त्याग आणि शांती. ओ उभय लोकी कीर्ती सोहळा मान,
सोहळा मान उभय लोकी कीर्ती सोहळा मान सोहळा मान उभय लोकी कीर्ती सोहळा मान सोहळा मान उभय लोकी कीर्ती सोहळा मान योग्याची संपदा त्यागाने शांती उभयलोकी कीर्ती सोहळा मान. खऱ्या अर्थाने सोहळा उभयलोकी वैकुंठामध्ये सुद्धा त्यांचा सोहळा आहे महाराज. या लोकामध्ये तर आहेच, वैकुंठामध्ये सुद्धा आहे. म्हणून देह रूपाने जरी गेले तरी महाराज संत महात्मे कीर्ती रूपाने जिवंत आहेत. आता मोठे मोठे महात्मे या पृथ्वी तलावर आले, दिगंबर स्वरूपाने आले, परंतु गेल्याच्या नंतर महाराज कीर्ती रूपाने आज गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती जगामाजी राहिल्या त्या कीर्ती जगामाजी दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजी राहिल्या त्या कीर्ती गेले दिगंबर विश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. साधू संत महात्मे गेले, परंतु कीर्ती रूपाने आजही जिवंत आहेत महाराज, आजही जिवंत आहेत. म्हणून जाता जाता दोन दोन शब्द मी महापुरुषाबद्दल बोलून जाणार आहे बरं का, जाता जाता. कारण प्रसंग आलेला आहे. आत्ताच खऱ्या अर्थाने महाराज ज्यांची आपण या ठिकाणी काय साजरी केली महाराज, जन्म त्रिशताब्दी. जवळजवळ त्यांना 300 वर्षे झाले महाराज. पुण्यश्लोक अहिल्या माता. आता जाऊन त्यांना 300 वर्ष झाले महाराज, 300 वर्ष. परंतु आज सुद्धा त्यांचा आपण कार्यक्रम साजरा करतो ना महाराज, करतो ना. का करतो? त्याचं कारणच आहे समाजासाठी त्यांनी काहीतरी करून ठेवले महाराज, काहीतरी करून ठेवलंय. समाज का नाव काढतं त्यांचं? त्यांनी समाजासाठी कार्य केले महाराज. तळागाळातील गोर गरिबा करता, कुठल्याही जातीचा कुठल्याही पंथाचा विचार न करता सर्व समाजासाठी सर्व समावेशक जे कार्य करून गेलेले आहेत. म्हणून आजही त्यांचं नाव आपण काढतो महाराज. का? कीर्ती रूपाने ते आजही जिवंत आहेत, आजही जिवंत. म्हणून जीवन जगत असताना असं आपणही काहीतरी कार्य करावं. आपण गेल्याच्या नंतर माणसाने नाव काढावं महाराज, नाहीतर आपण पुढं आणि पाठीमागं माणसं शिव्या दिलीत महाराज. बरा झाला गेला, नाहीतर गावाची वाट लावून टाकली यानं, असं म्हणू नये महाराज. कोणी चार माणसानं चांगलं नाव काढावं, असं आपण जीवन जगावं. खऱ्या अर्थाने पुण्यश्लोक अहिल्या माता गेल्या, परंतु आजही त्यांचं आपण स्मरण करतो, समाजासाठी काहीतरी केलं म्हणून. त्यांचं 31 मे या दिवशी आपण स्मरण केलं, त्यांची आठवण केली. आणि महाराज परवाच ज्यांचं आपण स्मरण केलं महाराज, आठवण केली, स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब महाराज. खऱ्या अर्थाने त्यांनी सुद्धा समाजासाठी काहीतरी केलं महाराज. ज्या वेळेला गेले, आता कितवं स्मरण होतं काल? 11वं महाराज, 11 वर्ष झाले जवळजवळ. खऱ्या अर्थाने त्यांनीही समाजासाठी काही ना काही करून ठेवलं महाराज. ज्या दिवशी गेले अख्खा समाज त्यांच्यासाठी धाय मोकलून रडू लागला महाराज. घरातला व्यक्ती एखादा गेला तर कोणी कुणासाठी रडत नाही महाराज. बरं झालं म्हणतात गेला, का? त्याने तेवढा त्रासच दिलेला असतो माणसांना, घरच्याच माणसांना बरं का. परंतु अख्ख्या समाजानं ज्यांच्याकरता रडावं, का? त्यांनी समाजासाठी काहीतरी करून ठेवले महाराज, काहीतरी करून ठेवलंय. आता खऱ्या अर्थाने 11 वर्ष झालं आपण त्यांची आठवण काढतोच, परंतु जोपर्यंत चंद्र सूर्य आहे
तोपर्यंत महाराज परंपरेने त्यांची आठवण काढणारच माणसं. का? त्यांनी समाजासाठी काही ना काही करून ठेवलेलं आहे. म्हणून महाराज जीवन जगत असताना देह रूपाने जरी आपण गेलो तरी कीर्ती रूपाने या ठिकाणी जिवंत राहिलं पाहिजे. आणि जो कीर्ती रूपानं जिवंत आहे महाराज त्याचंच आपण स्मरण करतो, त्याचीच आठवण करतो महाराज. म्हणून अभंगाचा आजच्या तात्पर्य हेच आहे महाराज. तुका म्हणे एका मरणेची सरी उत्तमची उरे कीर्ती मागे. महाराज जीवन जगत असताना आपला हा देह जरी गेला तरी उत्तमची उरे कीर्ती मागे असं जीवन जगावं. विठ्ठल म्हणून शिवेकरता जो अभंग निवडलेला आहे या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय महाराज सुखाचा निर्देश करून उपदेश करतात. महाराज उपदेश खऱ्या अर्थाने सुखाची आवश्यकता सर्वांनाच आहे. प्रत्येक माणसाला सुख हवं आहे महाराज. कुणाला पैसे नको म्हणतील, कुणी भोजन नको म्हणेल, परंतु सुख मात्र प्रत्येकाला हवं आहे महाराज. प्रत्येकाची ओढ सुखाकडे आहे. ज्याप्रमाणे आकाशामधून पाऊस पडल्याच्या नंतर सर्व पाणी आहे, पाणी त्या पाण्याची ओढ समुद्राकडे असते महाराज. समुद्राकडे जसं डोंगरावर पाऊस पडला, छोटासा नाला होतो, त्याचा ओढा होतो, छोटीशी नदी, ती नदी मोठ्या नदीला जाऊन ती मोठी नदी समुद्राकडेच जाते. का बरं पाण्याची ओढ समुद्राकडे आहे? शास्त्रामध्ये पुष्कळ ठिकाणी वर्णन केले महाराज. याता नदीनां बहुअंबुमेवा समुद्रमेवा अभिमुखा द्रवंती. संपूर्ण नद्या समुद्राकडेच धावतात. त्याचं कारण काय आहे? तर त्याचं मूळ कारण आहे महाराज जे ज्याचं स्वरूप असतं महाराज त्या स्वरूपाकडे त्याची ओढ असते महाराज. मूळ पाण्याचं स्वरूप काय आहे? समुद्र आहे महाराज. समुद्र. म्हणून पाणी कुठं जरी पडलं तसं समुद्राकडे त्याची धाव असते. तसं माणसाची धाव सुखाकडे. का? तर माणसाचं मूळ स्वरूप सुख आहे महाराज. सुख जसं भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन केलंय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमा. हे काय आहे? परमात्म्याचं स्वरूप आहे. जसं परमात्म्याचं स्वरूप सच्चिदानंद स्वरूप आहे तसं जीवाचं स्वरूप सुद्धा काय आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे. म्हणून जीवाची ओढ सुखाकडे आहे. प्रत्येक माणसाची ओढ सुखाकडे आहे, परंतु सुख मात्र मिळत नाही महाराज. का मिळत नाही? साधू संत महात्म्याने तर असं वर्णन केलंय, माणसं सुखाकरता प्रयत्न करतात आणि सुखाच्या आशेवर सर्व जीवन जातं. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, दत्ता दिशासी न पावला, माया वेष्टीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती नाही केला, दत्ता दिशासी न पावला, माया वेष्टीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशासी न पावला, माया वेष्टीला जीव माझा. महाराज सुखाच्या आशेवर जीवन जातं, परंतु सुख मात्र पदरामध्ये पडत नाही महाराज. उलट दुःख पदरामध्ये पडतं. भागवतामध्ये विषय आलाय, परंतु जास्त मी लांबवत नाही महाराज. सुखाय कर्माणि करोति लोको न तै सुखं वान्यतुपारं वा विंदेत भूयस्ततयेव दुःखं यदत्र युक्तं भगवान वदेन्यः. महाराज मैत्रीय ऋषीला त्या ठिकाणी विदुर काका विचारतात. विदुर काका, सुखासाठी माणसं प्रयत्न करतात, उलट त्यांच्या पदरामध्ये सुख न पडता दुःख का बरं पडतं? त्यावेळेला मैत्रीय ऋषीनं उत्तर दिलेलं आहे, ज्या ठिकाणी माणसाने सुख शोधायला पाहिजे त्या ठिकाणी माणसं सुख शोधत नाहीत, भलत्याच ठिकाणी सुख शोधतात. खऱ्या अर्थाने सुख कुठं आहे महाराज? अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. अफुला तो एक, अफुला तो एक, अफुला तो
तो एक आपुला तो एक आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक आपुला तो एक आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक आपुला तो एक आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक आपुला तो एक आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक आपुला तो एक आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक आपुला तो एक आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने बिन जीवा सुख नो हे इरती माई के दुःखाची इरती माई के दुःखाची जनी हरी तेरे विना जीवा सुख नो हे इरती माई के इरती माई के इरती माई के दुःखाची जनी इरती माई का दुःखाची आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने बिन दिवा सुख नो हे तेने बिन दिवा सुख नो हे आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने बिन दिवा सुख नो हे तेने बिन दिवा सुख नो हे आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विनजीवा सुख नोहे. ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबारा यांना काही साधक मंडळीने विचारल्याच्या नंतर महाराज सुख कुठे आहे त्या वेळेला महाराज म्हणतात सुख जर तुम्हाला हवं असेल तर तू परमात्मा आपलासा करून घेतला पाहिजे. या ठिकाणी दोन शंका उपस्थित होतात. पहिली शंका आहे सुखाचा आणि देवाचा काय संबंध, आणि दुसरी शंका तो परमात्मा आपलासा करून घेता येतो का, तो देव आपलासा करून घेता येतं का. थोडक्यामध्ये या दोन शंकेचं समाधान सांगतो. खऱ्या अर्थाने सुख आणि देव याचा जर संबंध आपण पाहिला, सुख म्हणजेच देव आणि देव म्हणजे सुख, याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा भेद नाही. पहा उपनिषदामध्ये वर्णन करत असताना महाराज नारद महर्षी आणि सनत कुमार यांचा संवाद आलेला आहे. बृहदारण्य उपनिषदामध्ये त्यावेळेला महाराज भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करत असताना असं केलेलं, यौवय भूमा तत्सुखम नाल्पे सुखमस्ती. खऱ्या अर्थाने भूमा नाम ते ब्रह्म व्यापक स्वरूपाचं आहे. महाराज परमात्मा कसा आहे, व्यापक स्वरूपाचा आहे, म्हणून सुख वेगळं आणि परमात्मा वेगळा असं नाही. महाराज साधू संत महात्म्याचे अनेक प्रमाण आहेत याच्यावर. महाराज परमात्मा सुख म्हणजे परमात्मा आणि परमात्मा म्हणजेच सुख. महाराज सर्व सुखाचे आगर बापर कोमा देवीवर. अनेक साधू संत महात्मे सुखरूपाईसा दुधा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिका. पहिल्या शंकेचं समाधान. आणि आता दुसरी शंका अशी आहे, तो परमात्मा आपलासा करून घेता येतो का, तर येतो महाराज. खऱ्या अर्थाने या नरदेहाला आल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने महाराज या देहाने देव करून घेता येतो. देवाची होईल
मन तिथे होती तरी का चित्ती न धरावे, चित्ती न धरावे तरी का चित्ती न धरावे. देवाची होईन म्हण तिथे होती तरी का चित्ती न धरावे, देवाची होईन म्हण तिथे होती तरी का चित्ती न धरावे. नरदे निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवाची होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवाची होऊ म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवची होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. एखाद्या व्यक्तीने ठरवलं आपण या नरदेहाला आलेलो आहोत आणि या नरदेहाने भगवान परमात्मा व्हायचं आपल्याला, तरी होता येतं महाराज. हा पहिला मुद्दा संपला. आता दुसरी गोष्ट आहे, या नरदेहाला आल्याच्या नंतर महाराज या नरदेहाने दानव सुद्धा होता येतं. दानव नको त्या गोष्टी करायच्या महाराज. विश्वमौली ज्ञानोबारायाने वर्णन केले. अंगा मनासी रुचावे, ए तोलेनी कृत्या कृत्य नाटवे. जो करणे याचे निनावे, भलतेची करी. खाऊ नाही ते खायचं, पिऊ नाही ते प्यायचं. ज्या ठिकाणी जायला नाही पाहिजे अशा ठिकाणी जायचे. नको ते कर्म करायचे महाराज, नको ते कर्म करायचे. त्याचा दानव झाला तर काय झाला महाराज? नको नको त्या गोष्टी केल्याच्या नंतर या शरीराला आल्याच्या नंतर महाराज त्याचा दानव होतो. दानव. आणि खऱ्या अर्थाने माणसाच्या जीवनामध्ये या नरदेहाला आल्याच्या नंतर देव होता आलं नाही आपल्याला. देव कमीत कमी माणसासारखं तरी वागावं ना महाराज. मनुष्य जीवनामध्ये आल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने महाराज खरा धर्म तर तोच आहे, माणसाने माणसासारखं वागावं. आणि माणसाने माणसाबरोबर जर पशुसारखं वागू लागलो तर त्याला काय उपयोग आहे. म्हणून खऱ्या अर्थाने कमीत कमी देव होता आलं नाही तरी माणसाने माणसासारखं वागावं महाराज. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विनजीवा सुख नोहे. आणि परमात्मा आपलासा करून घेतल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये सुख नाही. सुख आणि आपण ज्याच्यामध्ये सुख शोधतो ना महाराज, आपण कुठं सुख शोधतो? प्रपंचामध्ये. परंतु त्या प्रपंचाचं स्वरूप कसं आहे महाराज? अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये येरते माईक दुःखाची जनती, येरते माईक दुःखाची जनती. येरते माईक माईक दुःखाची जनती, येरते माईक माईक दुःखाची जनती. नाही आली आंधी
एरते माईक दुःखाची जनिती नाही आदी अंते अवसाने. खऱ्या अर्थाने आपण ज्या प्रपंचामध्ये आपण सुख शोधण्याचा प्रयत्न करत आहोत त्या प्रपंचाचं स्वरूप या दुसऱ्या चरणामध्ये सांगितले महाराज. एरती माईक दुःखाची जनिती. हा संपूर्ण प्रपंच माया जनित आहे, माया जनित. महाराज मायेचं स्वरूपच असं आहे महाराज. खऱ्या अर्थाने जी नाही तिचंच नाव माया आहे महाराज. आणि प्रपंचामध्ये जे पदार्थ नाही ती दाखवते आणि असलेला परमात्मा झाकून ठेवते महाराज. हे मायेचं स्वरूप आहे. विश्वव्यापी माया, विश्वव्यापी माया, विश्वव्यापी माया, माया विश्वव्यापी माया. तेने झापुलली छाया, तेने झापुलली छाया. सत्य गेले भोल्यावरी, सत्य गेले भोल्यावरी. भक्तीने झापेले छाया, तिने झापेले छाया. छाया सत्य गेले भोळावरी. हा सत्य गेले भोळावरी. विश्वव्यापी माया तिने झाकुळली छाया. परमात्मा स्वरूपावर महाराज या मायेचं आवरण आहे, पडदा टाकलेला आहे. म्हणून असणारा परमात्मा दिसत नाही महाराज. आणि खऱ्या अर्थाने नसलेलं हे जगत प्रपंच माया आपल्याला दाखवते. म्हणून महाराजाचं या ठिकाणी म्हणणं आहे एरती माईक दुःखाची जनिती नाही आदी अंते अवसानी. हे मायाजनित पदार्थ दुःखाला कारणीभूत आहेत. आणि शास्त्राचा सिद्धांत आहे महाराज, जे आधी नसतं आणि जे अंत काळापर्यंत टिकत नाही वर्तमान काळामध्ये जरी दिसलं तरी ते खोटं असतं, खोटं. जगद्गुरु शंकराचार्य यांचे गुरु असणारे गौडपादाचार्य त्यांची एक महाराज कारिका नावाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय महाराज, आदो अंते यन्नास्ति वर्तमाने तंतता. ज्याला आधीही नाही आणि अंतही नाही, मग पदार्थ वर्तमान कालामध्ये जरी दिसत असला तरी तो मिथ्या आहे आणि खोटा आहे महाराज. विश्वमौली ज्ञानोबारायाने वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा केले महाराज. एखाद्या अनेक नद्या आहेत भारतामध्ये, परंतु त्या नद्याचा कुठे ना कुठं उगम आहे महाराज आणि समुद्राला कुठं ना कुठं जाऊन मिळतात. उदाहरणार्थ आपली गोदावरी आहे, उगम कुठं झाला महाराज? आपल्या ब्रह्मगिरीला उगम झाला आणि इकडे समुद्राला जाऊन मिळते. तसे भारतामध्ये सर्वात लांबीची नदी असणारी आपली महाराज गंगा, गोमुखाला उदय झाला आणि पश्चिम बंगालला जाऊन मिळाली सागराला महाराज. परंतु या ठिकाणी मृगजळाची नदी आहे, मृगजळाची. तिचा उगम कुठं झाला आणि कोणत्या सागराला जाऊन मिळाली महाराज कुणालाच सांगता येत नाही. ना तरी ब्रह्मगिरी उणी न निगे समुद्रा माझी नरिगे, माझी दिशे वाऊगे मृगांबू जैसे. महाराज ब्रह्मगिरीहून तिचा उदयही झाला नाही आणि समुद्राला जाऊन मिळतही नाही, परंतु मृगजळ मध्यंतरी दिसतं. म्हणून महाराज मध्यंतरी दिसणारा वस्तू खोटी असते, खोटी. खोटियाचे पिसे उर फोडी, खोटियाचे पिसे उर फोडी, खोटियाचे पिसे उर फोडी, खोटियाचे पिसे उर फोडी. मृग जळ दिसे साचपणाईसे, मृग जळ दिसे साचपणाईसे, मृग जळ दिसे साचपणाईसे, साचपणाईसे. खोटियाचे पिसे उर फोडी, खोटियाचे पिसे उर फोडी, खोटियाचे पिसे उर फोडी, उर फोडी, पिसे उर फोडी. मृगजळ दिसे साचपण आईशे,
खोटियाचे पिशे उर फोडी. खऱ्या अर्थाने मृगजळ हे खोटं आहे महाराज, मध्यंतर दिसतं. किंवा दुसरं उदाहरण आहे महाराज, 3 अवस्था आहेत, जाग्रत, स्वप्न, सुसुप्ती. खऱ्या अर्थाने जे पदार्थ महाराज जागृतीमध्ये आहेत ते आपण व्यवहारापुरते त्यांना सत्य समजतो, सत्य. परंतु ज्या वेळेला आपल्याला झोप लागल्याच्या नंतर स्वप्न पडतं महाराज, स्वप्न. आणि स्वप्नामध्ये काही पदार्थ दिसतात आणि स्वप्नातले पदार्थ जागृतीमध्ये उपयोगाला येतात का हो? नाही. स्वप्नीचे चेईले जाईनया, स्वप्नीचे चेईले जाईनया, स्वप्नीचे चेले जाईनया, स्वप्नीचे चेले जाईनया. ज्ञानदेव रे पाहता पाहिले, पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, पाहता पाहिले. स्वप्नीचे चेईले जाईनया, स्वप्नीचे चेईले जाईनया, स्वप्नीचे चेले जाईनया, स्वप्नीचे चेले जाईनया. स्वप्नामध्ये एखादा पदार्थ दिसला महाराज, तो जागृतीमध्ये सत्य आहे का हो? महाराज खोटा ठरतो, खोटा. उदाहरणतः एखादा मनुष्य स्वप्नामध्ये राजा झाला, राजा. जागृतीमध्ये आहे का राजा? राजा नाही महाराज, प्रत्येक दिवसाचा तो भिकारीच आहे, भिकारी. जागृतीचा स्वप्नी नाही अनुभव, जागृतीचा स्वप्ने नाही अनुभव, जागृतीचा स्वप्नी नाही अनुभव, जागृतीचा स्वप्ने नाही अनुभव. जातो विसरोनी सकलही, जातो विसरोनी सकलही, जातो विसरोनी सकलही, जातो जातो विसरोनी सकलही. जागृतीचा स्वप्नी नाही अनुभव, जातो विसरून सकलही. जागृतीचा स्वप्नामध्ये अनुभव नाही महाराज. खऱ्या अर्थाने नाथ महाराजाने एकनाथी भागवतामध्ये सुंदर ओव्या सांगून एक दृष्टांत दिलाय. खऱ्या अर्थाने हा प्रसंग नाही बरं का, दृष्टांत द्यायचा आणि तसे दृष्टांत सांगायचा, परंतु अगदी थोडक्यामध्ये. एक महिला आहे, झोपली महाराज, झोपली. झोपताना कुठं झोपली? पतीच्या शेजारी झोपली बरं का, पतीच्या शेजारी. आणि पतीच्या शेजारी झोपल्याच्या नंतर महाराज तिला स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं? स्वप्नामध्ये तिचा पती वारला. भ्रातारे शेजारी निजोनी नारी, वैधव्य शंक करी. नाथ महाराज लिहितात महाराज, मी स्वतःच पदरचं सांगत नाही. मेला महाराज, तिचा पती मेला स्वप्नामध्ये बरं का, खरा नाही. आणि मोठमोठ्याने ओरडायला लागली. आता कशी ओरडत होती ते बी सांगितलं असतं, परंतु हे चॅनल आहे इथं ते सगळं जमतंय आपल्याला बरं का. आणि मोठमोठ्याने आरडायला लागली महाराज, मायो गेला गे, आता कसं करू? महाराज असेच करून माणसं प्रसिद्ध झाले आणि मेले बी. असं ओरडायली महाराज. आणि तिचा पती जागा झाला, शेजारी झोपलेला. अगं मी आहे ना, मी आहे ना, कमन ओरडायलीस? अरे आता तुला काय पुरायचंय का म्हटली? गेला माझा. खरा पती तिला जागा करायला आहे आणि त्याला म्हणते तुला आता काय पुरायचंय का? माझा होता ते गेला म्हणते. हे असं स्वप्नातलंय महाराज. विठ्ठल विठ्ठल. तसं परपंचाचं स्वरूप आहे महाराज. काय? खऱ्या अर्थाने मध्यंतरी भासत निसतं, भासत नाही आदी अंती अवसाने. आणि खऱ्या अर्थाने सुख जर हवं असेल तुम्हाला, प्रपंचाच्या नादी लागू नका, तर तो अविनाशी परमात्मा आपलासा करून घ्या. अविनाश करिया पलिया, अविनाश करिया
अविनाश करिया बोलिया अविनाश करिया बोलिया ऐसे अविनाश करिया अविनाश करिया बोलिया अविनाश करिया अविनाश करिया बोलिया 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 ऐसे अविनाश करिया बोलिया अविनाश करिया बोलिया अविनाश करिया हरि मना पीजे गोविंदाचे हरि मना पीजे गोविंदाचे पीजे गोविंदाचे हरि मना पीजे गोविंदाचे माइक दुखाती जनाते माइक दुखाती जनाते रते माइक दुखाती जनाते माइक दुखाती जनाते रते माइक दुखाती जनते रते माइक दुखाती जनते रते माइक दुखाती जनते रते माइक अविनाश करी आपुलिया ऐशे लावे मनापिशे गोविंदाचे. त्या भगवान परमात्मेचं स्वरूप अविनाशी महाराज, अविनाशी. आणि आपल्याला जर अविनाशी व्हायचं असेल तर लावी मनापिशे गोविंदाचे. सतत त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन जर आपल्या वाणीनं आपण केलं तर तो अविनाशी परमात्मा आपल्यासारखं जे अविनाशी पद आपल्याला सुद्धा प्रदान करतो. म्हणून महाराज फक्त एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये, त्याचं सतत अशा स्वरूपाचं नामचिंतन करायचं महाराज. लावी मना पिसे गोविंदाचे. आणि सतत असं नामचिंतन केलं ते अविनाशी पद आपल्याला प्राप्त होतं. आणि असं पद प्राप्त झाल्याच्या नंतर महाराज हा देह ठेवल्याच्या नंतर त्याच्या जीवनामध्ये पुन्हा जन्म मरण रूपी परंपरेला येण्याचं कारण नाही. शेवटच्या चरणामध्ये तू का म्हणे का मरण्याचे सर, तू का म्हणे का मरण्याचे सरे, तू का म्हणे का मरणाचे सरे, तू का म्हणे का मरणाचे सरे, तू का म्हणे का मरण्याचे सरे, तू का म्हणे का मरण्याचे सरे, तू का म्हणे का मरणाचे सरे, तू का म्हणे का मरणाचे सरे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, रते माईक दुःखाची जनेती, रते माईक दुःखाची जनिती. उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, रती माईके दुःखाची जनत, हे रती माईके दुःखाची जनत.
अवसानी नाही आदि अंती अवसानी नाही 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 आदि अंती अवसानी 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 नाही आदि अंती अवसानी नाही 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 आदि अंती अवसानी नाही नाही आदि नाही 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 आदि अंती अवसानी अवसानी नाही नाही आदि अंत्य अवसान नाही आदि अंत्य अवसान 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 अव नाही आदि नाही आदि अंती अवसानी नाही आदि अंती अवसानी नाही आदि अंती अवसानी अवसानी नाही आदि
तुका म्हणे एका मरणेची सरी उत्तमाचे उरे कीर्ती मागे. असं जीवन जगत असताना तो परमात्मा आपलासा करून घेतला आणि शेवटी महाराज हा देह ठेवल्याच्या नंतर सुद्धा अशा व्यक्तींची काय कीर्ती शिल्लक राहते महाराज. तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमाचे उरे कीर्ती मागे. एकच ओवी सांगतो, तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना झारे चिरापडे. जन्म मरण रूपी परंपरा खंडित होते महाराज. जवळजवळ वेळ आपली संपन्न झालेली आहे. वैकुंठवासी मातोश्री कलाबाई कारभारी माने यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यांचे दोन्ही असणारे चिरंजीव काकासाहेब कारभारी माने आणि हनुमंत कारभारी माने यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. खऱ्या अर्थाने ही सेवेची जी प्रसंग आहे, वास्तविक पाहता आता माझी खऱ्या अर्थाने तब्येतच व्यवस्थित नव्हती महाराज. 3 दिवस मी अंबाजोगाईला ॲडमिट होतो. रात्री चालू सुट्टी झाली, तशी परिस्थितीही नव्हती आणि महाराज मानसिकताही नव्हती. परंतु आमच्या भाऊचा आग्रह, महाराज कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि आयत्या टायमाला कोण महाराज सांगायचा तब्येत तुमची कशी असो कीर्तन करावंच लागतंय. आणि त्यातली त्यात खऱ्या अर्थाने आमचे ॲडव्होकेट सरपंच साहेब त्यांनी हे चॅनलवाल्याला एक सांगितलं. ते एक आणि थोडा दबाव वाटतो, बोजा वाटतो वरी, परंतु त्यांची इच्छा, काय करावं अशाही परिस्थितीमध्ये भगवान परमात्म्याच्या इच्छेनं सेवा करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील ख्यातनाम महाराज सर्व गुणीजन मंडळी उपस्थित होते. त्यांच्याही चरणावर नतमस्तक होऊन आपण या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देणार आहोत. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली,